घरकुल मनी रंगले, धाव किती मृग जळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाईवे सही, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली. कसं वाटलं आज पोळ्या करून? काय वाटणार आहे? हाताला चटके लागले की नाही? अरे काय झालंय तुला? का? काय झालं? तुला ठाऊक आहे काय झालंय ते? नोकरी चालत आली होती ती लाथाडलीस. बिझनेस करायचा म्हणलास तिथे घोडं पेंड खाताय. रात्री बेरात्री झिंगून येतोस, बायकोविषयी नको नको ते संशय घेतोस. तू काही डोक्यावर पडलायस का? अहो, तो मोठा झालाय आता, सगळं कळतंय त्याला. आणि त्याला जर काही कळू नये असं वाटत असेल ना तुला, तर आपण असं वागावं की त्याच्यापासून ते लपवून ठेवायची वेळच येणार नाही. अहो, मी काहीही लपवून ठेवत नाही. आणि आमच्यावर तुमच्या संस्कारांचा प्रभाव आहे की? नको बाबा, नको. संस्काराबद्दल नको बोलूस तू काही. आम्हाला तर आता असं वाटायला लागलंय आम्ही तुमच्यावर संस्कार केलेत का नाही. अहो, सगळी चूक माझीच आहे का? मिलिटरी मधून घरी परत आल्यापासून काय बघायला मिळतं मला? कुठे आहेत माझी माणसं? का परत आलोय मी? प्रभाकर,
तुझ्या अपेक्षा तरी काय आहेत रे? आता अजून काय अपेक्षा ठेवणार आहे आप्पा? सचिन, हं. तुझी आई समाजसेवा करण्यासाठी घराच्या बाहेर पडते. घराच्या बाहेर पडल्यानंतर तिचं पाऊल चुकीचं पडतं असं तुला वाटतं का रे? अप्पा अप्पा कालपासून मी हेच ऐकतोय. अच्छा, म्हणून तुझा कालपासून असा चेहरा पडलेला आहे का? नाही अप्पा, अजिबात नाही. मला नाही वाटत मम्मा असं काहीतरी करेल. आणि सासूबाई, तुमचं काय मत आहे? जो हे बोलला असेल ना त्याच्या कानफटात मारा. काय प्रभाकर, तू सोडून कुणालाच कामिनीबद्दल तसं वाटत नाही. अजूनही तू तुझ्याच मतावर ठाम आहे. तर जर सगळ्यांनी मला खोटं पाडायचं ठरवलंच असेल तर मी काय म्हणणार? अरे अंधळा झालायस तू, अंधळा झालायस. दिवसात तारे चमकायला लागले तुझ्या डोळ्यापुढे. जाऊन डोळे तपासून घे. तिला हे जर असंच काही करायचं असतं ना तर तिने केव्हाच केलं असतं, जेव्हा अनेक वर्ष तुझ्याशिवाय एकटीने काढली तिने. तारुण्याच्या सगळ्या रात्री फक्त एकटी होती ती. शेण खायचं असतं ना तिला तर ते तेव्हाच खाल्लं असतं. कळतंय ना तुला? तुझ्या वाटेकडे अशी चातकासारखी डोळे लावून बसली नसती ती. नीट विचार कर. भरल्या संसाराचा असा सत्यनाश करू नकोस. कमलाबाई, कामिनीने आज जर स्वयंपाक केला असता ना तर प्रभाकर जेवला नसता. तो त्याच विचारात राहिला असता, त्या विचारातून बाहेर आलाच नसता. म्हणूनच मी आज पुरुषांनी स्वयंपाक करायचा घाट घातला. स्वयंपाक बनलाय, पण काचेला तडा गेलाय ग. काय तो तडा जर सांधायचा असेल ना तर काचेला भट्टीत घालायला हवं. अशी वरवरची मलमपट्टी करून उपयोग नाहीये. त्याला ना त्याला काहीतरी चालीम उपाय करायला पाहिजे. चालीम.
जुलियाना, येस सर. हा श्री आहे ना तुझा बॉस. खूप हळवा आहे ग. त्याला जपायला हवं. जप. हो. त्याला काय हवं नको ते बघ. तुमच्या कंपनीच्या कॉल लिस्ट मध्ये माझा नंबर आहे. कधीही कोणत्याही वेळी कुठलीही गरज लागली अगदी निसंकोच. बरं श्री, मी निघतो आता. म्हणजे खूप वेळ घेतला तुझा. घरच्यांना सांग मी विचारलंय आणि शक्य झाल्यास समजावून सांग त्यांना. म्हणावं घरच्या गोष्टी, वादविवाद, घरची भांडणं घरातच ठेवायला हवी. ओम थोडा उतावीळ आहे, पण काय करणार. आपला आहे त्याला समजून घ्यायला हवं, सांभाळून घ्यायला हवं. आणि येत्या काही दिवसांमध्ये ती दोघं लग्न करणार आहेत. ती दोघं म्हणजे मी नव्हे हा त्या. ती दोघं याच्यासाठी म्हणालो की माझा नाईलाज, माझी मुलगी आहे म्हणून मी सपोर्ट करतो. पण मुलगा तर तुमचा आहे, कर्णिकांचा. तेव्हा लग्नाला अवश्य या आणि शक्य झाल्यास त्या दोघांना तुमच्या घरी घेऊन जा. कसं आहे, आप्पांचा नातू हा आप्पांच्याच घरात शोभतो. वसंत सारख्या म्हणजे माझ्यासारख्या नालायक राजकारण्याच्या घरात घर जावई म्हणून नव्हे. काहीही झालं तरी आप्पांची प्रतिष्ठा जपली गेली पाहिजे. मी माझे गुरुच आहेत ते. मी त्यांच्या पायावर डोकं ठेवणार आहे. क्षमा मागणार आहे तुमची. माझं नाव खराब झालंय ठीक आहे, पण म्हणून आपलं दोघांचंही खराब होता कामा नये. मर्मबंधातली ठेवही. हॅलो. हा, श्रीला देता का जरा प्लीज. श्री सर. काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे मी जातो. नाही नाही नाही, एक मिनिट. श्री. हॅलो. हा, अरे श्री आहेस कुठे तू?
मी जरा मीटिंग मध्ये आहे. काही काम होतं का? अरे काल रात्री पण घरी आला नाहीयेस. काकू मी नंतर बोलू का? अरे पण मला दे, मी बोलते. हॅलो हॅलो ऐक ऐक आऊ बोलतायत, जरा एक मिनिट. नाही नाही काकू, एक मिनिट ऐका. काकू मी बोलतो जरा, एक मिनिट. हॅलो, का रे टोणग्या, बदड्या फार मोठा शहाणपणा करायला लागलायस तू. हा? मोठं झालास का खूप? हे बघ, तू किती मोठा झालास ना तरी अजून सुद्धा तुझा कान पकडून काठीचे 2 रट्टे म्हणू शकते मी तुला, कळलं ना? तुम्हीच बोला, म्हणजे तुलाच बोलायला हवं. हॅलो. तो लांडगा होता ना रे? हा आहेत ना अंकल. वाटलंच मला. आधी माझ्या एका नातवाला घरापासून तोडलं आणि आता तुझ्या मागे लागलाय काय? त्याला विचार, स्वतःच्या मुलीचं लग्न एकाच वेळी दोघांशी करतो का तो कावळा? विचार त्याला. अहो मी नंतर फोन करू का प्लीज? अजिबात करू नकोस. आणि आज दुपारी जेवायला घरी ये, कळलं? हो बरं ठीक आहे. अरे काय रे, काल रात्रीपासून पत्ता काय आहे तुझा? अहो प्लीज. नाव घेऊ नकोस माझं. जर आज तू जेवायला आला नाहीस ना तर माझं मेलेलं तोंडच बघशील तू, कळलं? अहो अगं असं काय बोलतेस तू? हे बघ, तुला 100 वर्ष जगायचे अजून. नकोय मला. कशाला जगायचं 100 वर्ष? असे उद्ध्वस्त संसार बघायला? हे बघ, अश्वत्थाम्यासारखी भळबळती जखम घेऊन जगायचं नाहीये मला, कळलं ना? अहो मी येतो जेवायला दुपारी. हो, ते तर यायचंच आहे तुला. आणि हे बघ, दुसरी महत्वाची गोष्ट, त्या काळ्याला जेवढं स्वतःपासून लांब ठेवशील ना तेवढं तू जास्त सुखी राहशील. त्या काळ्याची अशुभ सावली आपल्या घरावर पडली आणि वाट लागली आपल्या घराची. हो 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 सांगतो मी त्यांना. हो बरं, मी ठेवू आता. तेव्हा आऊ बाय बाय. माझं बोलणं पटणारच नाही ना तुम्हाला. तेव्हा फोन. अहो तुम्ही त्रास करून घेऊ नका, आराम करा, बघू जरा. मर्मबंधातले ठेवही. माझं कौतुक करत होतं ना? नाही ते मला ओळखतो श्री साहेब, मी ओळखतो सगळं काही. तुमचा चेहरा सांगत होता. कसं आहे, लोकांचे अनुभवाने केस पिकतात. म्हणजे माझे पिकत नव्हते म्हणून मी
मला कळत नाही श्री, आऊ का इतका दुस्वास करते माझा? का? मी आई मानतो आऊ, आईसारख्या आहेत त्या मला, आणि आईनच आपल्या मुलावर एवढा राग धरायचा. दुर्दैव दुर्दैव, दुसरं काय. आमची कर्म आम्हाला हे असले सगळे दिवस भोगायला लावतायत, दुसरं काय. येतो आम्ही. बघा, या तुम्ही लग्नाला सगळ्यांना घेऊन या. मी नाही थांबणार तिथे. आहा. माझी अशुभ सावली या घरावर पडायला नको. येतो. हॅलो दिव्या, तुला अक्कल नाहीये का? मी तुला सांगितलं होतं मी मीटिंग मध्ये असताना मला फोन नकोय, मग तरीही तू मला फोन पास का केलास? हे बघ, मला काही ऐकून घ्यायचं नाहीये, आणि नेक्स्ट टाइम जर तू अशी चूक केलीस ना, देन यू विल बी फायर्ड. कळलं तुला? सॉरी श्री, अरे नवी आहे ती, तिला काय कळणार आहे? आणि मॅडमचा फोन कट करायची तिची हिंमत तरी आहे का? खरं तर तू रिप्लाय नाही केला ना, म्हणून त्यांनी ऑफिसच्या लाईनवर कॉल केला. पण हे वसंतराव आज असे अचानक कसे काय? समोरच्याची तयारी कितपत आहे हे बघण्यासाठी अशी सरप्राईज व्हिजिट दिली जाते. म्हणजे काही नाही, तू नको लक्ष घालूस याच्यात. हे सगळं चाललंय ते सगळं वरवरच आहे. आतमध्ये बरंच काही खतखततंय. या सगळ्याचा जेव्हा स्फोट होईल ना, तेव्हा कळेल सगळ्यांना नेमकं मनात काय चाललंय ते. तू इथे स्वतःचं रक्त आटवून काही फरक पडणार आहे का तिथे? पण त्या काळ्याने आपल्या ओमला फितवलं. त्याच्या मुलीशी हा परस्पर लग्न करणार आहे ना, मग स्वीच्या ऑफिस मध्ये काय करत होता हा? आणि याला म्हणे हार्ट अटॅक आलाय.